श्रावणातला हा पहिला सण नागपंचमी. त्या दिवशी पुरणाचे दिंडे करतो, ह्याच्यामधले पातोळ्या करतो हळदीच्या पानातले, किंवा कानोले करतो. तर आता मी तुम्हाला पुरणाचे दिंडे दाखवणार आहे. त्यासाठी मी चण्याची डाळ भिजत घातली आहे 1.5 वाटी. ती आता मी कुकरला लावते शिजायला. या चण्याच्या डाळीमध्ये पाणी घालते मी. चण्याची डाळ भिजेपर्यंत, इतपत म्हणजे 1 इंचपर्यंत. त्याच्यात थोडं मीठ घालते, चिमूटभर हळद, आणि थोडंसं तेल. आता आपण कुकर लावून घेऊया. मीडियम फ्लेमवर आपण 2-3 शिट्या काढूया. दिंड्यांचं पीठ हे करायला मी गव्हाचं पीठ 2 वाट्या घेते. थोडंसं मीठ घेते, आणि थोडं तेल घालते त्याच्यामध्ये, म्हणजे जेणेकरून आपले दिंड्याचं पीठ सॉफ्ट व्हायला पाहिजे. आपण कणिक मळतो चपातीला तसंच मळायचं, पण थोडं पुऱ्यांसारखं घट्ट, आणि म्हणजे पुऱ्यांसारखं घट्ट पण, आणि पोळ्यांना मळतो तसं, म्हणजे मीडियम सॉफ्ट ठेवायचं. तर हे असं तेल घालून मळून ठेवून द्यायचं थोड्या वेळासाठी. आता हे असं मळलं आहे, हे बघा, असं सॉफ्ट मीडियम ह्याच्यामध्ये राहायला पाहिजे. आता हे झाकून ठेवायचं आपण पीठ, असं झाकून ठेवायचं. मी भिजवलेली चण्याची डाळ होती म्हणून मी 3च शिट्या केल्यात आणि गॅस बंद केला. तो आता उघडते मी, आणि ही डाळ अशी गाळून घ्यायची, आणि हे पाणी वेळवणीचं बाजूला साईडला ठेवायचं. आता ही डाळ कोरडी झालेली आहे. आता ह्याच्यातली थोडी इथे काढायची कढईमध्ये पुरण बनवण्यासाठी. आता ह्याच्यातली 2 चमचे डाळ वेळवणीमध्ये घालूया. कट्टाची आमटी बनवायची ना आपल्याला, म्हणून. आता हे 1.5 वाटी डाळ घेतलेली आहे, तर तेवढाच आपण गूळ घ्यायचा आहे. मिक्स करायचं आधी, गॅस पेटवायला नाही आहे. आता हे पुरण तयार कसं झालं आहे आपल्याला कसं कळेल दाखवते. हा असा पलिता ठेवला की उभा राहायला पाहिजे. आता हे पुरण थंड झालं आहे, तर मी मिक्सरमधून आता ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर, थोडी जायफळ पावडर,
आणि थोडंसं सुंठ पावडर. जायफळ आणि वेलची पावडर नाही घातली तरी चालेल, पण सुंठ पावडर घालायची. आता हे सर्व मिक्स करायचं ह्या पुरणामध्ये. मी हातानेच मिक्स करते, कारण जेणेकरून पुरणाला ते वेलची, सुंठ आणि जायफळ पावडर लागायला पाहिजे. आता ह्याचे दिंडे आपले चौकोनी आकाराचे असतात, तसं बनवून ठेवायचे. हे बघा असं. एवढ्या पुरणाचे 9 दिंडे झाले आहेत पुरणाचे. आता मी हे करायचे, वळायचे आहेत ते. बघूया आता ह्याच्या किती पिठाचे हे होत आहेत गोळे. इथे 9 झाले आहेत ना, त्याप्रमाणे घ्यावे लागणार आहेत. आता एक लाटी घ्यायची. घर कुठे येतो? असं ठेवायचं. हे असं. आता स्टीमर हे करायचं. पहिलं 2 ग्लास पाणी घालायचं. आपण ही जाळी ठेवायची. पहिलं त्याला तेल लावून घेते. आता हे दिंड बनवलं आहे ना, त्याची हे बंद केलेली बाजू वर ठेवायची आणि इथे ठेवायचं. हे पुरणाचे दिंडे तुपासोबत किंवा दुधासोबत, पण शक्यतो तुपासोबतच खातात, खूप छान लागतात. आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते. आता हे असं तूप सोडायचं. खूप छान झाले.